क्वेश्चन नंबर 41 ज्योग्राफी. कसा वाटला पेपर आज? टाइम मॅनेज होत आहे सगळ्यांचा? क्वेश्चन्स, कारण की कंबाईनमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. राईट. सो टाईम मॅनेजमेंटकडे पण लक्ष द्या. क्वेश्चन तुम्हाला किती येते त्याबरोबर टाईम मॅनेजमेंट ते पण करा. राईट. चलो, सो पहिला क्वेश्चन नंबर 41 खालील विधाने विचारात घ्या. भारतात हिमालयाच्या प्रदेशात ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे जास्तीचा पाऊस पडतो नाही. तर ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे जास्त पाऊस पडत नाही हिमालयामध्ये, तर तिथे पण नैऋत्य मोसमी वाऱ्याकडनंच जास्त पाऊस पडतो. बरोबर. हे बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या 2 शाखा तयार होतात. 1 मिनिट जरा हे पेन करते मी. ठीक आहे. नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ना, याच्या 2 शाखा असतात. ठीक आहे. कधी आपण भारताचा असा एक इमेज असे एक नकाशा काढला तर राईट, की हे आहे आपलं हिंद महासागर. राईट. यस. तर काय होतं ना, नैऋत्य मोसमी वाऱ्याचे इथे कन्याकुमारी जवळ याच्या 2 ब्रांचेस तयार होतात. 2 शाखामध्ये विभागले जाते नैऋत्य मोसमी वारे. एक जाते अरबी समुद्राकडनं, एक शाखा जाते, आणि एक शाखा जाते बंगालच्या उपसागराकडनं. बरोबर. आणि या दोघं शाखा ज्या आहेत ना, लक्षात ठेवा, हे नैऋत्य मोसमी जी अरबी समुद्रामधनं जाणारी जी शाखा आहेत ना, ही पश्चिम घाट ओलांडून पुढे वरती हिमालय क्षेत्रामध्ये जाते. आणि तसंच ही जी बंगालच्या उपसागरामधली जी शाखा आहेत ना, ही पण लक्षात ठेवा, जे पण आपलं ईशान्य भारत आहे तिथून ती म्हणजे पूर्वकडून पश्चिमेकडे जाते. राईट. बिहार, वेस्ट बेंगॉल हे सगळे जे भाग आहेत ना, उत्तर प्रदेश, तिकडे हे वारे दोघं जातात. आणि हे नैऋत्य मोसमी वाऱ्याची दोघं जे शाखा आहेत ना, हे आग्रा दरम्यान फिरोजपूर इथे हे दोघं शाखा काय होतात, एकत्रित मिळतात. तर लक्षात ठेवा, नैऋत्य मोसमी वाऱ्याकडनं लक्षात ठेवा हिमालय प्रदेशात पाऊस पडतो. ईशान्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस जो आहे ना, तो खालच्या क्षेत्रामध्ये जसं तामिळनाडू लक्षात, त्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो. तर हे विधान तुमचं काय पूर्णपणे चुकीचं आहे. नेक्स्ट, जगभरातील उष्णकटिबंधीय वाळवंट. आता बघा, इथे उष्णकटिबंधीय वाळवंट तुम्हाला सांगितलं आहे. राईट. तर उष्णकटिबंधीय जे आपला बघा सारा वाळवंट जो आहे, जो आपण म्हणतो ना जगातला सगळ्यात मोठा वाळवंट आहे, हा पण उष्णकटिबंधीय वाळवंट आहे. आपल्या भारतातला जो थर वाळवंट आहे हे उष्णकटिबंधीय आहेत. राईट. तर बघा, तुम्ही नकाशा कधी बघणार, तुमच्याकडे असेल आता नकाशाचे पुस्तक, तर जगातले जेवढे पण काय उष्णकटिबंधीय वाळवंट आहे ना, हे तुम्हाला कुठे बघायला मिळेल, खंडाच्या किंवा त्या देशाच्या पश्चिम भागामध्ये. कुठे बघायला मिळतात, पश्चिम भागाकडे. बरोबर. यस. तर हे का तिथे होतात का, कारण की ते पुढे दिले, खंडाच्या पश्चिम किनारी प्रदेशात व्यापारी वाऱ्याच्या प्रभावामुळे आढळतात. ओके. का, कारण की व्यापारी वारे म्हणजेच काय, यालाच आपण अजून दुसरं काय नावाने ओळखतो, पूर्वीय वारे. काय नावाने ओळखतो, ईस्टर्लीज ट्रेड विंड. यांची वाहण्याची दिशा कशी असते, पूर्वकडून पश्चिमेकडे. तर हे वारे जेव्हा लक्षात ठेवा पूर्वकडून पश्चिमेकडे वाहतात ना, तर काय होतं की हा सपोज हे एक मी काढलंय, खाली बघा, खाली इमेज बघा. राईट. हा पश्चिम भाग, हा खंडाचा काय पश्चिम भाग आहे, हा खंडाचा काय पूर्व भाग आहे. आत्तापुरती एवढं लक्षात ठेवायचं. राईट. वारे कसे वाहत आहेत, पूर्वकडून पश्चिमेकडे. करेक्ट. दिशा कळते सगळ्यांना. येस. आता हे जेव्हा वारे पूर्वकडून पश्चिमेकडे वाहत असतात ना, इथला जो पाणी आहे लक्षात ठेवा, इथे जे पण काय पाणी असतोय, हे वारे काय करतात, ह्या पाण्याला पुढे नेतात. काय करतात, पुढे नेत असतात. म्हणून ह्या भागामध्ये, खंडाच्या ह्या भागाकडे तुम्हाला थंड पाणी जास्त बघायला मिळेल. कोणत्या पाण्याचा प्रवाह जास्त असतो, थंड पाणी. थंड म्हणजेच काय, टेम्परेचर डिक्रीजेस, कोल्ड आहे, थंड आहे. तिथे दाब कसा असेल, वायुदाब कसा असतो, वायुदाब जास्त. काय असतो वायुदाब, एअर प्रेशर कसं असेल, जास्त. तुम्हाला हे माहिती आहे, जिथे तापमान जास्त तिथे एअर प्रेशर कमी, जिथे तापमान कमी तिथे एअर प्रेशर जास्त. आणि जिथे दाब जास्त असतो या परिस्थितीला आपण काय म्हणतो, अँटी सायक्लॉनिक कंडिशन. काय म्हणतो त्याला, प्रत्यावर्ती परिस्थिती, अँटी सायक्लॉनिक कंडिशन. आणि कधी पण अँटी सायक्लॉनिक कंडिशन हे काय दर्शवत असते तुम्हाला, शुष्कता. तिथे शुष्कता असते आणि म्हणून तुम्हाला ह्या भागामध्ये काय बघायला मिळतात, वाळवंट. हे मी खंड, हे तुम्ही भारताला नका कन्सिडर करू, कोणता तरी मी भूभाग घेतलेला आहे. कळलं सगळ्यांना, क्लिअर. याचं तुम्ही आज नकाशा बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सगळे जे उष्णकटिबंधीय वाळवंट आहे हे तुम्हाला पश्चिम खंडाच्या पश्चिम भागात बघायला मिळते. आता इथे काही जणांना प्रश्न पडायला असेल की मॅम सहारा वाळवंट तर पूर्ण असं विस्तारलेलं, सगळ्या जगातला मोठा आहे ना, पण कधी त्याला बघितलं ना आपण, वाळवंटामध्ये पण आपण जिथे शुष्कता जास्त आहे, काही भाग म्हणजे सेमी ॲरिड असते, काही खूप ॲरिड असते, तर याला कधी विस्तार बघितला ना, तर ते पण तुम्हाला कसं बघायला मिळेल, पश्चिमेकडून पूर्वीकडे.
क्लिअर सगळ्यांना? येस. इथे अजून एक तुम्ही कोरिलेट करू शकता, ते म्हणजेच की जसं लास्ट सेशनमध्ये पण मी डिस्कस केलं होतं, करंट्स दिले आहेत तुम्हाला, ओशन करंट्स. जिथे कोल्ड ओशन करंट्स वाहतात तिथे तुम्हाला काय बघायला मिळतं? वाळवंट. बरोबर. जसं चिली देश, साऊथ अमेरिका खंड. यस, चिली पेरू देश आहे, तिथनं एक हंबोल्टचा प्रवाह वाहतो, किंवा त्याला आपण पेरू चिलीचा थंड प्रवाह पण म्हणतो. बरोबर त्या खंडाचा पश्चिम भाग आहे तो, खंडाचा पश्चिम भाग आहे, आणि तिथेच अटाकामा डेझर्ट आहे, अटाकामा वाळवंट, जो जगातला सगळ्यात शुष्क वाळवंट आहे. बरोबर. तसंच अजून एक उदाहरण आपण लास्ट सेशनमध्ये घेतला होता, ते म्हणजेच की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बॉट्स्वाना, साऊथ आफ्रिका, तो भागामध्ये. आठवते का? आत्ताच आपण थर्सडेलाच भेटलो होतो, लगेच संडेला भेटतोय. बरोबर. त्यावेळेस पण एक ओशन करंट आपण बघितलं होतं. मी त्यावेळेस पण सांगितलं होतं इथे वाळवंट तयार झालं आहे. येस. तर कोल्ड करंट, कोल्ड असेल तर वायुदाब जास्त, वायुदाब जास्त म्हणजेच अँटीसायक्लोनिक कंडिशन. अँटीसायक्लोनिक कंडिशन्स काय असते? शुष्कता, ड्रायनेस, पाऊस पडत नाही. क्लिअर? चलो, कारण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप बेसिक आहे, ॲटलीस्ट एवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता पश्चिम घाटाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी कमी होत जाते. यस. हे बघा, आता पश्चिम घाट जे आहे ना, 1600 किलोमीटरचा विस्तार आहे ना पश्चिम घाटाचा. बरोबर. क्लिअर सगळ्यांना? यस. आत्ता 1600, आणि इथे आपल्या महाराष्ट्राचं स्टेज बघा. आता फक्त महाराष्ट्र, मी हा पूर्ण भारताचा सांगते आहे, म्हणजे जो आपल्या पश्चिम अरबी समुद्राला समांतर आहे ते 1600 किलोमीटरचा. बरोबर. यस. आणि आपल्या महाराष्ट्राचा, ज्याला आपण सह्याद्री म्हणतो. ठीक आहे. आता इथे कधी तुम्ही ना भारताचा जेव्हा विचार करतात ना, तुम्हाला माहिती आहे की पश्चिम घाटामध्ये सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे? अनायमुडी. बरोबर. हे कुठे येतं? अनायमुडी खाली साऊथला आहे ना. यस. बरोबर. तर इथे दक्षिणेकडून उत्तरेकडे उंची काय होते? कमी कमी होत जाते. तुम्ही बघा, आज पश्चिम घाट वाचा, उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री, दक्षिण सह्याद्री, त्यातले फक्त 2-2 शिखरांची पण कधी तुम्ही लांब उंची लिहित गेले ना, तरी तुम्हाला लक्षात येईल का उत्तरेकडून दक्षिणेकडे उंची काय होते? वाढते. क्लिअर? आणि त्याचं अपोजिट आपल्या महाराष्ट्राच्या स्टेटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जो महाराष्ट्राचा आपला सह्याद्रीचा भाग आहे, इथे उत्तरेकडून दक्षिणेकडे उंची काय होते? कमी कमी होत जाते. समजलं सगळ्यांना? यस. चलो, सो हे पण बरोबर आहे. तर ब आणि क हे बरोबर आहे. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट, खालीलपैकी कोणते शहर दिल्लीच्या रेखावृत्तावर स्थित आहे? रेखावृत्त म्हणजेच हुबी. आडवी म्हणजे अक्षवृत्त असते, हुबे जे असतात, जे उत्तर दक्षिण आपण असं बघतो, ते काय असते? रेखावृत्त. तर क्लोजेस्ट टू द दिल्ली, तर ते काय आहे? बँगलोर. ते कोणती आहे? बँगलोर. दिस इज अ फॅक्च्युअल. हे तुम्ही, कारण कॅपिटल आहे दिल्ली, म्हणून तो एक क्वेश्चन आपण असा फ्रेम केला होता. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन नाव. हां, जिल्हा आणि तिथे टेकड्या आणि डोंगर, कोणत्या जिल्ह्यात कोणती डोंगर टेकडी आहे? राईट. आता पालघर, पालघरमध्ये कोणत्या टेकड्या आहेत? तुंगार टेकड्या. कोणत्या आहेत? तुंगार. आणि लक्षात ठेवणार, तुंगार टेकड्या, इथे कोणते खनिज जास्त आहे? बॉक्साईट. कोणते खनिज जास्त मिळतं ह्या तुंगार टेकड्यांमध्ये? बॉक्साईट. हे पण एक लक्षात ठेवा. राईट. ओके. त्याच्यानंतर भंडारा, गायमुख. ठीक आहे. गडचिरोली, चांदूरगड, आणि सांगली, शुक्राचार्य. क्लिअर सगळ्यांना? ओके. तर याच्यावरनं तुमचं उत्तर काय यायला पाहिजे इथे? कमॉन. आय थिंक इथे ऑप्शन मध्ये काय चूक झाली का? पालघर, तुंगार ना. एक मिनिट. एचं 2 बरोबर आहे का? हां, तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट, आता आंबेनळी घाट महाबळेश्वरवर या दरम्यान आहे? पोलादपूर. यस. पोलादपूर म्हणजेच कोणता जिल्हा आला? कोणत्या जिल्ह्याचे आहे हे पोलादपूर? रायगड. ठीक आहे. यस. महाड, रायगड, महाड तर तिथलं आहे ना. ठीक आहे. यस. ओके. तर हे आंबेनळी घाट, इथे खूप मोठा ॲक्सिडेंट पण झाला होता, कोणाला आठवत असेल तर. कॉलेजची बस, टीचर्स होते त्याच्यामध्ये, ॲग्रिकल्चर कॉलेजचे, है ना. आंबेनळी घाटच होती ना ते. महाबळेश्वरलाच चालले होते सगळे टीचर्स. यस. खाली दिलेल्या माहितीवरून ती नदी ओळखा. ओके. ही कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ही रायगडमधून वाहते. ह्या नदीच्या उपनद्या मुरबाडी, काळू, कामावती, पोशिन ह्या आहेत. कामान. कोणती नदी येते ही? उल्हास नदी. बरोबर. यस. बघा, दुसऱ्या क्रमांकाची तिची लांबी केवढी आहे? 122 किलोमीटर. बरोबर.
ठीक आहे. आणि ही जी नदी आहेत ना, लक्षात ठेवा, उल्हास नदी ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. येस, आता ही जेव्हा वाहते ना, लक्षात ठेवा, तर ही अरबी समुद्राला जाऊन 2 खाड्यांमध्ये जाते. किती? 2 खाड्यांमध्ये हिचं मुख येतं तुम्हाला बघायला मिळेल. का? कारण जेव्हा ही उल्हास नदी वाहत असते ना, तिला मध्ये एक साष्टी बेट मिळतो. कोणता बेट मिळतो? साष्टी, किंवा त्याला सालसेट पण म्हणतो आपण, सालसेट बेट किंवा साष्टी बेट. यस, आणि या बेटामुळे या नदीचे 2 प्रवाह तयार होतात. किती प्रवाह होतात? 2. एक प्रवाह जातो ठाण्याच्या खाडीमध्ये आणि एक प्रवाह जातो वसईच्या खाडीमध्ये. क्लिअर? ठाणे क्रीक, वसई क्रीक, इंग्लिशमध्ये शब्द, किंवा आपण मराठीमध्ये म्हणतो ठाण्याची खाडी, वसईची खाडी. क्लिअर सगळ्यांना? यस, ही रायगडमधून वाहते. यस, रायगड, ठाणे. ठीक आहे. यस, या नदीच्या उपनद्या मुरबाडी, काळू, काम, बरोबर आहे. ते उल्हास. आता इथे बघा तुम्ही, कधी आपल्याला कोकणातली ही दुसऱ्या क्रमांकाची, तर मग पहिल्या क्रमांकाची कोणती आहे? वैतरणा. तिची लांबी केवढी आहे? 154 किलोमीटर. वैतरणा. हिचं उगम कुठे आहे वैतरणाचं? नियर टू गोदावरी. त्र्यंबकेश्वर जवळच वैतरणाचं उगम होतो, लक्षात ठेवणार तुम्ही. क्लिअर? आता इथे एक दुसरी नदी तुम्हाला जी दाखवलेली आहे बघा, सावित्री आणि वशिष्ठी. आता वशिष्ठी नदी न्यूजमध्ये पण होती, पूर आला होता ना चिपळूण. चिपळूण कोणत्या नदीच्या काठावर आहे? वशिष्ठी, बरोबर. आणि मागच्याच वर्षी खूप मोठा पूर येऊन गेला ना चिपळूणला. आणि ते तुम्हाला हे पण न्यूज ऐकली असेल तुम्ही, का एका घराच्या छतावर मगर येऊन गेला होता. हे पण न्यूज ऐकली होती का? माहीत असेल कोणाला. मगर येऊन गेला होता. तर हे एक पॉईंट लक्षात ठेवायचं की वशिष्ठी नदीमध्ये मगरी आहेत. काय आहेत? क्रोकोडाईल, मुगेर जातीच्या मगरी इथे तुम्हाला बघायला मिळतात. कोणत्या जातीच्या? हे पण लिहून घ्या, मुगेर. आणि वशिष्ठी नदीचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे ना, की वशिष्ठ नदीमध्ये तुम्हाला काही बेट बघायला मिळतात, रिव्हराईन आयलँड्स. तिथे काय वस्त्या वगैरे नाही आहे, जसं आपण ब्रह्मपुत्रच्या माजुली आयलँड बघतो तसे मोठे बेट नाही आहेत. पण स्टील हे वैशिष्ट्य आहे वशिष्ठी नदीचे, काय या नदीमध्ये बेट तयार झाली आहेत, ज्याला आपण म्हणतो नदीय बेटे. क्लिअर सगळ्यांना? ओके. नेक्स्ट आपण जसे बघतो सावित्री. सावित्रीचा उगम कुठे बघतो आपण? महाबळेश्वर. महाबळेश्वरमध्ये 5 नद्यांचा उगम होतो ना, त्यापैकी एक नदी कोणती आहे? सावित्री. क्लिअर सगळ्यांना? ओके. ही 110 किलोमीटर लांबीची आहे. यस, चलो नेक्स्ट. आता भीमा नदी प्रणाली बाबत पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. अयोग्य, इनकरेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट. भीमा नदीच्या उगमस्थळाचे क्षेत्र महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे. यस, भीमाशंकर है ना. भीमाशंकर मध्ये भीमा नदी उगम पावते आणि त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदी. 2 आपले जे आहे तिथे 2 मोठ्या नद्यांचा उगम दिसतो तुम्हाला. यस, हे बरोबर आहे. भीमा नदी खोऱ्यात पुणे व नाशिक जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो. तर नो, नाशिक नाही येते, दॅट इज सोलापूर. काय आहे ते? सोलापूर. यस, कर्नाटकमध्ये रायचूर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम होतो. यस, हे बघा लक्षात ठेवा, ही स्टेटमेंट आपण एक बघूयात. बघा, भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात होत आहे, भीमाशंकर, राईट. आणि ही रायचूर म्हणजे कर्नाटकमध्ये ही कोणाला मिळते? कृष्णा. आणि भीमा ही कोणाची उपनदी आहे? कृष्णा रिव्हरची. पण ही महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला मिळते का? नाही मिळते. म्हणून आपण भीमा नदी ही पूर्ण स्वतंत्रपणे महाराष्ट्रात वाहते आणि म्हणून भीमा नदीच्या खोऱ्याचा आपण एक स्वतंत्र विचार करतो. उपनदी कधी बघितली तुम्ही त्याचं खोरं वेगळं? नाही, पण भीमा नदीचं बघतो कारण ही पूर्ण एकटी वाहते, राईट. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, याची लांबी केवढी आहे? पूर्ण केवढी लांबी आहे भीमा नदीची? आणि भीमा नदी ही बघा महाराष्ट्र, थोडंसं तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यातनं वाहते. येस, आणि मग ती कृष्णेला मिळते, बरोबर. तिची एकूण लांबी केवढी आपण घेतो? 861 किलोमीटर्स. किती आहे याची एकूण लांबी? 861 किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रात किती वाहते ती? महाराष्ट्रात तिची लांबी केवढी आहे? 450. 450. मागे 1-2 किलोमीटर मागे पुढे होत असेल तर लेट कन्सिडर करा. 450 किलोमीटर्स महाराष्ट्रातनं वाहते ही. क्लिअर सगळ्यांना? आणि महाराष्ट्रामध्ये बघा पुणे जिल्ह्यात तिचं उगम आहे. पुणे, नगर, सोलापूर या 3 जिल्ह्यातनं वाहते. यस, आणि लक्षात ठेवा कृष्णा नदीचं जो पण काही खोरे आहेत ना, 70% खोरे महाराष्ट्रामध्ये येते. कोणत्या राज्यामध्ये येते? महाराष्ट्रामध्ये येते. ठीक आहे. तर सोलापूर आणि पुणे जिल्हा हे काय आहे? भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये येते. सो दिस इज
रॉंग. आणि बघा भीमा नदीचे खोरे अप्पर भीमा खोरे, लोअर भीमा खोरे असे दोन खोरे पडतात, अप्पर आणि लोअर. तर जो महाराष्ट्रामध्ये येतो तो कोणता आहे? अप्पर. कोणता आहे? अप्पर. क्लिअर? चलो, सो हे लक्षात ठेवणार. तो 450 हे महाराष्ट्रामध्ये तिची लांबी आहे. जास्त लांबी तिची बट नॅचरल पुणे जिल्ह्यात आहे 240 किलोमीटर्स. पुणे जिल्ह्यात ती जास्त तिची लांबी येते. ओके. बाकी उर्वरित नगरमध्ये तिची खूप कमी लांबी येते आणि सोलापूरमध्ये आय थिंक 128 किलोमीटर्स आणि नगरमध्ये तिची लांबी आहे 56 किलोमीटर. ठीक आहे. आणि पुणे आणि सोलापूर, पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या दरम्यान ही 96 किलोमीटर वाहते. आणि या दोन जिल्ह्यांच्याच दरम्यान कोणता डॅम आहे? उजनी डॅम. कोणता डॅम आहे? उजनी डॅम. बरोबर. चलो नेक्स्ट. आता वेळ नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. यस, उपनद्या सगळ्या दिलेल्या आहेत. उपनद्या डाव्या उजव्या बाजूने. बघा आता भीमा ही नदी कशी आहे? पूर्व वाहिनी नदी आहे ना, ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहे. येस, आता इथे कधी आपण ईस्ट फ्लोईंग रिव्हर अशी काढली, खूप खिचडी झाली आहे. ओके, ईस्ट फ्लोईंग रिव्हर. यस, ईस्ट फ्लोईंग रिव्हर. आता हिची उजवी आणि डावी कशी लक्षात ठेवायची? उजवी म्हणजेच का, आता ही ईस्ट फ्लोईंग आहे ना, हिची डायरेक्शन अशी वाहण्याची. तर हिची लेफ्ट बाजू कोणती असणार? जी तिला उत्तरेकडून मिळते आहे, ती तिला डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या आहेत. आणि ज्या तिला दक्षिणेकडून मिळतात त्या काय आहेत? उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्यात. ओके. चलो, सो वेळ मी स्पष्टीकरणमध्ये आपण सगळ्या उपनद्या वगैरे दिलेल्या आहेत, एकदा चेक करून घेणार. ठीक आहे. सो हे आहे राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन. खूपच जास्त खिचडी झाली आहे. खालील दिलेल्या वर्णनावरून मृदेचे प्रकार ओळखा. ठीक आहे. या मृदेत बॉक्साईटचे साठे विपुल प्रमाणात पाहावयास मिळते. लगेच लक्षात आलं असेल तुम्हाला काय उत्तर असेल. बॉक्साईट आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठे बघायला मिळते? पश्चिम किनारपट्टी पूर्ण. आणि तिथे जास्त पाऊस असल्यामुळे तिथे कोणता खडक आहे? जांबा. बरोबर. तर डायरेक्ट येतो उत्तर तुमचा. तिच्यात ओलावा टिकून धरण्याची क्षमता असत नाही. नाही, ती अशी रेताळ प्रकारचं असतं ना, तो ओलावा टिकून ठेवत नाही. जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते. या मृदेमध्ये फळबागाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बरोबर ना. फळबाग, चिकू, काजू, मँगोज, हो की नाही, येतात. फणस, ते सगळे येतात. यस, तर हे बरोबर आहे. कोकणातले फळं आठवायचे, फळबाग है ना. यस, हे सगळे आहेत जांबा मृदा. हे बघा, जांबा खडक पण म्हणतो आपण किंवा जांबा मृदा पण म्हणतो. सॉइल किंवा रॉक, लॅटेरायटिक सॉइल, लॅटेरायटिक रॉक. ओके. चलो, सो हे झालं. रेग्युलर मृदा. बघा, रेग्युलर मृदा हे काय आहे? रेग्युलर मृदा पाणी धरण्याची क्षमता खूप जास्त. बरोबर आहे ना. तर तिथेच तुमचं उत्तर हे निघून जाणार आहे. यस. त्याच्यानंतर नेक्स्ट, गटातील वेगळा शब्द ओळखा किंवा संगत पर्याय निवडा. काय येते इथे? इसापूर. बरोबर. यस. ज्ञानगंगा, लोणार, अंबाबर्वा हे बुलढाणामध्ये आहे आणि इसापूर हे काय आहे? यवतमाळ. कुठे आहे? यवतमाळ. आणि हे सगळे काय आहे? वन्यजीव अभयारण्य आहेत. यस. मग इथे डिव्हिजन वाईज पण तुम्ही बघू शकतात याला. यस. आणि बघा, इसापूर हे काय आहे? पक्षी अभयारण्य. हे काय आहे? पक्षी अभयारण्य आहेत. लोणार बुलढाणा, ज्ञानगंगा आणि अंबाबर्वा. अंबाबर्वा हे थंड हवेचे ठिकाण पण आहे बुलढाणामध्ये. ओके. जे आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, सातपुडाची रांग आहे ना, सातपुडा रांगचे काही ऑफशूट्स खाली आलेले आहेत. अकोला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही शाखा त्याच्या बुलढाणामध्ये येतात. आणि बुलढाणामध्ये हे अंबाबर्वा आणि भिंगार, सातपुडाच्या दोन ऑफशूट्स आपण घेतो, अंबाबर्वा आणि भिंगार. तर हे थंड हवेचे ठिकाण आहे बुलढाण्यामधले. ते एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. ओके. चलो, सो इसापूर. यस. नेक्स्ट, आता काय हे उल्वा आहे का? हां. उल्वा, कारंजा, मुरुड, दिव्यागार, न्हावा इत्यादी मासेमारी बंदरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मुरुड आलं त्याच्यावरच तुमचं उत्तर येऊन जातं ना. दिव्यागार आलं त्याच्यावरच उत्तर येऊन जातं रायगड. व्हेरी सिंपल है ना. इथे कधी सातपाटी आलं असतं, लक्षात ठेवा. सातपाटी. सातपाटी खूप महत्त्वाचं. जसं रेडी बंदर तुम्हाला विचारलं गेलं होतं ना एकदा लोह खनिजाच्या निर्यातीसाठी, तसंच सातपाटी खूप महत्त्वाचं आहे. सातपाटी हे पालघर जिल्ह्यामध्ये आहे. मासेमारी बंदर आहे आणि तिथनं पण मासे निर्यात केली जातात. सो सातपाटी खूप व्यवस्थित लक्षात ठेवा, पालघरमध्ये आहे ते. ओके. चलो, सो नेक्स्ट, आता
महाराष्ट्रात तांदळाच्या खालीलपैकी कोणत्या जाती वापरल्या जातात? घनसाळ, बन्सी, आंबेमोहोर, विशाखा, कर्जत 184. सो बघा, घनसाळ हा एक तांदूळाची जात आहे, लोकल आपण म्हणतो ना व्हेरायटी आहे, पुणे जिल्ह्यात मावळ ह्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, राईट. बन्सी हे गहूची जात आहे ना, गहूची जात आहे. आंबेमोहोर सुहासिक जात आहे तांदूळाची. इंद्रायणी, आंबेमोहोर पुणे जिल्ह्यात किंवा मावळ प्रदेशामध्ये खूप बघायला मिळेल. पुणेचे असतील तर तुम्हाला माहीतच असेल हे. विशाखा नो, ही कोणाची जात आहे? विशाखा तूर डाळ म्हणतो ना आपण, तूर डाळ त्याची जात आहे. आणि कर्जत 184 तांदूळाची जात आहे जी खार जमिनीमध्ये तयार होऊ शकते. हे तांदूळ खारट जमिनी जी असेल ना तिथे पण ह्या तयार होऊ शकतात, असा वाण आहे कर्जत 184. तर राईसच्या तांदूळाच्या जाती घनसाळ, आंबेमोर आणि ई, राईट. तर उत्तर काय येणार? अ, क आणि ई. सो ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट आता सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण साक्षरतेच्या टक्केवारीनुसार शेवटचे 5 जिल्हे चढत्या इन्क्रीज खालून वरती जायचं आहे, चढत्या क्रमाने, राईट. यस, म्हणजे सगळ्यात कमी कोणाचं असेल ते. आता पहिले आपण लिहून घेऊयात कोणाकोणाची साक्षरता किती आहे. परभणीची साक्षरता किती आहे बघतो आपण, 73.3, बरोबर. म्हणजेच परभणीच्या एकूण लोकसंख्येपैकी 73.3% लोकसंख्या काय आहे? लिटरेट आहे, साक्षर आहे, बरोबर. पालघरची हे बघा, पालघर खरं बघायला गेले तर 2011 मध्ये हा जिल्हा नव्हता तयार झालेला, 2014 मध्ये झाला ना, पण आता याचा डाटा येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे आपण हा डाटा इथे घेतो, बरोबर. पालघरची साक्षरता कमी आहे 57.4, राईट. जालना 71.5, धुळे जिल्हा 72.8 आणि नंदुरबार 64.4, बरोबर. हे बघा, इथे तुम्हाला नंदुरबार, पालघर हे दोघं जे जिल्हे कमी कमी वाटतायत ना, कमीच आहे ते, आणि हे दोघं पण आदिवासी भाग आहेत ना. पालघरला पण बरेच आदिवासी आहेत आणि नंदुरबारला तर आपण आदिवासी जिल्हाच म्हणतो, बरोबर. येस, चलो. सो आता इथे तुम्ही बघणार कोणतं उत्तर येते तुम्हाला चढत्या क्रमाने. तर सगळ्यात कमी ब है ना, त्याच्यानंतर इथे नंदुरबार ई, मग इथे तुमचं जालना, आफ्टर दॅट धुळे आणि परभणी. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. थोडंसं फॅक्च्युअल आणि थोडंसं डाटा पाठ करावा लागेल, ठीक आहे. चलो नेक्स्ट आता योग्य जोड्या लावा. जिल्हा आणि अनुसूचित जमाती. अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब, ST, ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रात किती प्रकारचे शेड्यूल ट्राईब आहे? 47. किती प्रकारचे शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती आहे आपल्या महाराष्ट्रात? 47 प्रकारचे, ठीक आहे. यस, आता इथे बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणती बघायला मिळेल तुम्हाला? कमॉन, नाशिकमध्ये कातकरी, यस. नंदुरबार गोमित, चंद्रपूर माडियागोंड, हां, आणि अमरावती कोरकू. तर काय येणार तुमचं उत्तर? ऑप्शन 4, बरोबर. यस, योग्य विधाने निवडा. डोलोमाइट हा खडक विंधन प्रणालीत सापडतो? नो, हा कडप्पा प्रणालीत सापडतो, ज्याच्यामुळे डोलोमाइट हे चुकीचं ठरतं तुमचं, कडप्पामध्ये सापडतं. आणि डोलोमाइट हे बहुतेक करून चुनखडीच्या प्रदेशातच बघायला मिळतं. एक्झॅक्टली डोलोमाइट हे काय आहे? एकच मिनटं, हा, माझं जरा थोडंसं इमर्जन्सी आहे, 1 मिनिट. हॅलो, ठीक आहे. चल, डोलोमाइट हा खडक विंधन प्रणालीत सापडतो? नो, कडप्पा प्रणालीत सापडतो. आणि डोलोमाइट हा जिथे चुनखडीचे प्रदेश आहे तिथेच बघायला मिळतात. तर जिथे चुनखडी, लक्षात ठेवा, चुनखडीमध्ये किंवा कॅल्शियम कार्बोनेटमध्ये जेव्हा 40% मॅग्नेशियम असते किंवा त्याच्यापेक्षा कमी 40% पर्यंत मॅग्नेशियम असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डोलोमाइट. त्याला काय म्हणतो आपण? डोलोमाइट. तर डोलोमाइट काय सगळं वेगळं काही नाही आहे. डोलोमाइट म्हणजे ज्यावेळेस चुनखडीमध्ये मॅग्नेशियम असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डोलोमाइट. आणि म्हणून डोलोमाइटचा वापर सिमेंट इंडस्ट्रीमध्ये केला जातो. क्लिअर? चलो नेक्स्ट आता, डोलोमाइट म्हणजे चुनखडीत मॅग्नेशियमचे प्रमाण 40% असते. डोलोमाइटचा वापर सिमेंट उद्योगात होतो. तर ब क हे बरोबर आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर, राईट.
उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा क्रम लावा. रत्नागिरी म्हटलं आहे तुम्हाला, ठीक आहे. किंवा बघा कोकणातील नद्या जेव्हा तुम्ही वाचतात ना, तर कोकणातील नद्या तुम्ही असे पण वाचू शकतात, उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण, अशा प्रकारे पण लक्षात ठेवा. आणि ते आपण जिल्ह्याच्या अनुसार घेतलेलं आहे. तर बघा सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी. ओके, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. ओके, 53चा आन्सर काय दिलाय? 3 दिलाय का? नाही, ब आणि क घ्या. ठीक आहे. चलो 54 आता सावित्री, भारजा, झोक, वशिष्ठी. आणि लक्षात ठेवा कोकणातल्या ज्या नद्या आहेत, कोकणाच्या नद्या आपण म्हणतो ना खाडी तयार केलेल्या आहेत, तर प्रत्येकाची खाडी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर सावित्री रिव्हर, सावित्री कोणत्या खाडीमध्ये जाते? बाणकोटची खाडी. कोणत्या खाडीमध्ये जाते? बाणकोट. आणि तुम्हाला माहिती आहे सावित्री नदी हिने कोणाच्या दरम्यान ही नैसर्गिक सीमा तयार करते? रत्नागिरी आणि रायगड. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये तर शुक नदी, ते रायगड, राईट. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर खाड्या लक्षात ठेवणार. नेक्स्ट आता डोलड्रम म्हणजे काय? विषुववृत्तच्या दोन्ही बाजूस 5 डिग्री उत्तर दक्षिण अक्षवृत्त दरम्यान असणारा कमी वायुदाबाचा पट्टा, याला काय म्हणतो आपण? डोलड्रम. ऍक्च्युअल मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का? हे बघा काय असते आपली ही पृथ्वी आहे. यस, ठीक आहे. हे काय आहे? विषुववृत्तीय भाग. इथे सूर्यकिरण कसे पडतात? लंबरूप पडत असतात वर्षभर, त्याच्यामुळे इथे तापमान कसं असतं? जास्त. तर इथे दाबाचा पट्टा कसा असेल? तापमान जास्त म्हणजे दाब कसं असेल? वायुदाब कमी. तर हा काय असतो? लो प्रेशर झोन. तर 0 डिग्री पासून वरती 5 डिग्री अक्षवृत्त, खाली 5 डिग्री अक्षवृत्त, ह्या दरम्यानचा हा लो प्रेशर बेल्ट आहे. याला आपण डोलड्रम म्हणतो, अदरवाइज याला ITCZ पण म्हटलं जातं, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. ठीक आहे, हे लक्षात ठेवणं. तर हे बरोबर आहे. येस, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. आता अचूक विधानांचा पर्याय ओळखा. ठीक आहे. वायुकोश हा फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे. यस, फुफ्फुस, लंग्स. ठीक आहे. लंग्स मध्ये कसं, जसं आपण म्हणतो ना, एक बघा लंग्स आतमध्ये जे आपले फुफ्फुस असतात ना, ठीक आहे, इथे आतमध्ये असे बलून्स कसे असतात ना, छोटे बलून्स, तशी ही रचना असते. म्हणजे हे अल्युओलस जे असतात ना, वायुकोश, यांची जी भित्तिका असते ना, वॉल जी असते ना, ही खूप थिन वॉल असते. काय असते यांची भित्तिका? खूप पातळ असते. आणि पातळ असल्यामुळेच ती वायूची देवाणघेवाण करू शकतात. लक्षात ठेवा, राईट. हे बरोबर आहे. श्वसन ही उष्मग्राही अभिक्रिया आहे का? नाही, उष्मदायी. म्हणून तुम्ही बघा करा, गरम लागणार तुम्हाला, बिकॉज इथे काय उष्णता दिली आहे, एक्झोथर्मिक एनर्जी दिली, म्हणूनच आपल्याला आपले श्वास गरम वाटते की नाही. सो इट इज नॉट अ उष्मग्राही नाही आहे, ही उष्मदायी आहे. तिचं एक्झोथर्मिक रिॲक्शन, राईट. आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या मांसपेशी विन ऑक्सिडेशन करतात. यस, एनारोबिक रेस्पिरेशन होते. त्याच्यामुळे काय तयार होतं? लॅक्टिक ॲसिड. काय तयार होतं? ॲसिटिक ॲसिड नाही, लॅक्टिक ॲसिड तयार होतो. आणि म्हणून आपल्याला पायाला गोळे येतात. किंवा तुम्ही नवीन नवीन जिम जॉईन केली असेल तर स्टार्टिंगला 2-3 दिवस आपल्याला दुखतं का? कारण आपण विग्रस एक्सरसाइज केली असते, एक्सरसाइज वाढवलेली असते, खूप चाललेलं असतो. तर आपल्या मांसपेशींना काय असतं? त्यांना पण एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन त्यांना भेटत नाही, तर तिथे कोणती एनएरोबिक रेस्पिरेशन होते. त्यात कोणता ॲसिड तयार होतो? लॅक्टिक ॲसिड. त्याच्यामुळे मग पायात गुळे येणे, क्रॅम्प्स येणे हे होत असतं. तर हे पण चुकीचं आहे, बिकॉज इथे लॅक्टिक ॲसिड असायला पाहिजे, राईट. लॅक्टिक ॲसिड. युप्निया म्हणजे साधारण निरोगी श्वसन. या जे आपण जे घेतो याला काय म्हणतात? युप्निया, राईट. तर श्वसन आपला किती असतो? दर 12 to 18 पर मिनिट. किती घेतो आपण? इथे पण बरंच असतं, टायडल व्हॉल्यूम, हे व्हॉल्यूम, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता एवढंच लक्षात ठेवा. ओके, सो अ आणि ड हे बरोबर आहेत. ऑप्शन 3 इज द आन्सर, राईट. चलो नेक्स्ट. आता योग्य विधाने ओळखा. साधारणतः हृदयाचा प्रतिठोका हा 0.8 सेकंदात होतो. बरोबर, 1 सेकंदात होतो. आणि याला आपण या पूर्ण एक जो ठोकात होतो ना कंप्लीट, याला काय म्हटलं जातं? कार्डिक सायकल. ते समजा तुम्हाला प्रश्न असं विचारला की कार्डिक सायकलचा कालावधी किती असतो, तर तो असतो 0.8 सेकंड. समजलं? ते एक ठोका तयार होणे या चक्राला काय म्हणतात? कार्डियक सायकल. ही लिहून ठेवा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर 0.8 सेकंदात होतो. बरोबर. जेवढा सजीवाचा आकार जास्त तेवढा हृदयाचा ठोके कमी असतात.
यस, जेवढा आकार छोटा तेवढा हृदयाचे ठोके जास्त. म्हणून लहान बालके बघा तुम्ही, छोटे जे मुलं असतात त्यांचे ठोके जास्त असतात ना, आणि जसेच ते मोठे होतात ठोके कमी कमी व्हायला लागतात आणि एक सेट होतात 72 ते 80 पर मिनिट. आपले नॉर्मल किती असतात? 72 ते 80 82 प्रति मिनिट. ओके. आणि बघा जेवढे फॅटी म्हणजे जेवढे स्थूल मनुष्य असेल, जाड असेल व्यक्ती, त्यांचं काय होतं ना, जास्त स्थूलता असल्यामुळे हृदयाला काय करावं लागतं, जास्त कार्य करावं लागतो. तर ते हळूहळू काय होत जातं मग, कमी कमी. ते काउंट कसं येईल तुमचं, कमी. क्लिअर. हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे टॅकिकार्डिया. यस, टॅकिकार्डिया. आणि हृदयाची ठोके कमी होणे म्हणजेच ब्रॅडिकार्डिया. जेव्हा तुम्हाला ताप आलेलं असतं, तुम्ही फिरून एन्झायटीमध्ये असेल किंवा तुम्ही एक्सरसाइज केली असेल, आलं लक्षात, त्यावेळेस तुमचे ठोके काय झालेले असतात, वाढलेले असतात. आलं लक्षात. 90 100 120 प्रति मिनिट. तर याला आपण काय म्हणतो, टॅकिकार्डिया. काही जेव्हा इन्फेक्शन वगैरे काही झालेलं असेल किंवा गर्भावस्था असेल तर त्या काळामध्ये ठोके कमी होतात, त्याला आपण म्हणतो ब्रॅडिकार्डिया. ठोके कमी म्हणजे 72 पेक्षा कमी नोटीस होणे. ओके, त्याला आपण म्हणतो ब्रॅडिकार्डिया. सो हे पण बरोबर आहे. तर सगळेच बरोबर आहे इथे. तर अ, ब आणि क हे काय आहे, बरोबर आहे. राईट. आता नेक्स्ट, योग्य जोड्या लावा. नाही नाही, उत्सर्जनाचे विकार नाही आहे. सिद्धांत आणि शास्त्रज्ञ दिलेत. राईट. पेश सिद्धांत सगळ्यांना माहीत असेल, हे पेश सिद्धांत बरोबर कोणी दिलाय, शेल्डन अँड थिओडर है ना. यस. काय आहे पेश सिद्धांत हे बघून घ्या. त्याच्यानंतर विरशॉ त्याला जॉईन झाला, मग त्याला आपण म्हणतो मॉडर्न सेल थिअरी. बघा, जोपर्यंत सेल थिअरी शेल्डन अँड थिओडरने दिली त्याला आपण सेल थिअरी म्हणतो. मॉडर्न सेल थिअरी कोणाला म्हणतो, ज्यावेळेस विरशॉने सांगितलं एक घटक, त्यापासून त्याला मॉडर्न सेल थिअरी म्हणतो. राईट. प्रोटोप्लाझ्मिक सिद्धांत. प्रोटोप्लाझ्मिक सिद्धांत शिंगर आणि निकोल्सन. नाही, सॉरी सॉरी, प्रोटोप्लाझ्मिक परकिंजी. परकिंजी ते परकिंजी. आणि फ्लुइड मॉझिक प्रतिकृती शिंगर आणि निकोल्सन. आणि हुक नियम रॉबर्ट हुक. समजलं. येस, हे लक्षात ठेवा. आता बघा, पेश सिद्धांत हे पेशीशी संबंधित आहे. ठीक आहे. प्रोटोप्लाझ्मिक सिद्धांत हे परकिंजी यांनी दिलं होतं. प्रोटोप्लाझम आपल्या पेशीमध्ये जे द्रव्य असतं ना, त्याच्या संबंधी हा सिद्धांत दिला गेलेला. आणि फ्लुइड मोझॅक प्रतिकृती, फ्लुइड मोझॅक जो मॉडेल आहे हे इट इज रिलेटेड टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्रद्रव्य पटल. आपली जी पण पेशी असते त्याचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्या संबंधी, की ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कशी आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की हे लिपिड्स आणि प्रोटीन्सने बनलेलं असतं. तर या संबंधी हा सिद्धांत दिला गेलेला आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल शिंगर आणि निकोल्सन यांनी. आणि हुक नियम, हुक नियम हा ॲक्च्युली फिजिक्सचा मॉडेल आहे. इट इज रिलेटेड टू इलॅस्टिसिटी. जे रॉबर्ट हुक, ज्यांनी आपण म्हणतो ना पेशीचा शोध लावला बरोबर, त्यांनीच हा सिद्धांत दिलेला होता. बघा, रॉबर्ट हुक बायोलॉजीमध्ये तर आपण वाचतो, पण त्यांचे कार्य फिजिक्समध्ये पण आहे. आणि त्याने फिजिक्समध्ये हुक नियम दिला होता. आणि हा हुक नियम कशाशी संबंधित आहे, इलॅस्टिसिटी. समजलं. यस, हे लक्षात ठेवणार. नेक्स्ट, आता योग्य पर्याय निवडा. लाळेमध्ये अमायलेज टायलिन नावाचे विकार असते जे स्टार्चचे रूपांतर माल्टोज या साध्या शर्करेमध्ये करते. बरोबर आहे ना. टायलिन आपला जो सलायवा असतो, जो पण थूक असते, आपली लाळ जी असते, याच्यामध्ये पण काही विकर असतात ज्याला आपण टायलिन म्हणतो किंवा सलायवरी अमायलेज म्हणतो. म्हणून आपण जेव्हा अन्न खातो तर ते आपल्याला एक प्रकारचं स्वीटनेस येतं, म्हणजे गोड असं साखरेसारखं गोड नाही पण व्यवस्थित लागतं ते. किंवा तुम्ही आपण भाकरी वगैरे खातो, स्वीटनेस येतं बिकॉज कारण की आपले जे पचन आहे ना, अन्नाचं पचन हे इथूनच सुरू झालेलं असतं. तोंडात जेव्हा आपण अन्न घालतो चावतो तेव्हापासून अन्न पचनाची सुरुवात झालेली असते. ठीक आहे. तर ते स्टार्चचे रूपांतर माल्टोज या साध्या शर्करेत करते. तर हे बरोबर आहे. जठरातील ट्रिप्सिन हे विकर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करते का, नो. लक्षात ठेवा, ट्रिप्सिन हे जे आहेत ना, हे विकर प्रथिनांचं रूपांतर हे कशामध्ये करते, पेप्टॉन्स, अमायनो ॲसिड्समध्ये नाही करत. अमायनो ॲसिड्स बघा, प्रोटीन्स म्हणजेच काय आहे, अमायनो ॲसिड्सची चेन. अमायनो आम्लांची चेनलाच आपण काय म्हणतो, प्रोटीन्स म्हणतो बरोबर. पण हे असं नाही का ट्रिप्सिन याचं रूपांतर सिंपल याच्यामध्ये कशात होतो, पेप्टॉन्समध्ये. क्लिअर. सो हे चुकीचं ठरतं. मध्यांतराला जेजुनम पचनात प्रामुख्याने भाग घेणारा अवयव म्हटले जाते, नो. बघा, पहिली गोष्ट तर हे कोणाचा भाग आहे, मध्यांतर आपल्या कोणत्या शरीराच्या अवयवाचा भाग आहे,
लहान आतडे. कसले? लहान आतड्याचे भाग आहे ना, लहान आतडे जे असतात 3 भागामध्ये आपण विभागणी करतो ना, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. बरोबर, 3 भागामध्ये करतो, डिओडेनम, जेजुनम आणि इलियम. तर आपली पचनाची मॅक्झिमम क्रिया कुठे होते? डिओडेनममध्ये. कुठे होत असते? डिओडेनममध्ये. जेजुनममध्ये होत नाही, आद्यांत्रमध्ये होते डिओडेनम. कारण की डिओडेनममध्येच काय असतं ना, पोटातून जे पण पोटामधनं लहान आतड्यामध्ये येतं ना, आपलं जे पण जठर पोट ना, स्टमकमधनं लहान आतड्यात ते अन्न येतो. येस, ज्याला आपण काय म्हणतो? चाईम. त्या स्लरीला जे पण आपल्या पोटामध्ये जे पण जेवढं काय भाग तयार झाला आहे अन्नाचं, HCl हे सगळं मिळून त्याला काय म्हणतो? चाईम. आणि हे कुठे येतं? तुमच्या लहान आतड्यामध्ये. लहान आतड्याचा पहिला भाग जो असतो दॅट इज डिओडेनम. डिओडेनममध्ये काय असतं? लिव्हरकडनं आलेले काही पाचक द्रव्य, पॅनक्रियास स्वादपिंडूमधनं आलेले काही एन्झाईम्स, ते सगळे डिओडेनममध्ये उतरतात ना, बरोबर. येस. आणि इथे पचनाची क्रिया मॅक्झिमम होते, बरोबर. सो हे चुकीचं आहे, राईट. सो याच्यामध्ये फक्त केवळ हे काय आहे? योग्य आहे. समजलं सगळ्यांना? येस. चलो नेक्स्ट. आता समज कळतंय ना सगळ्यांना? समजतंय ना? कारण इथे आपण कसं मधला एखादा पॉईंटच डिस्कस करतो. सो ठीक आहे. खालीलपैकी प्रजननाचा कोणता प्रकार हा बहुपेश सजीवांमधील अलैंगिक प्रजननाचा नाही? अलैंगिक म्हणजेच इट इज नॉट अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मल्टीसेल्युलरमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनची कोणती प्रक्रिया इथे नाही आहे. तर बघा ती काय आहे? बडिंग, कलिकायन. ही युनिसेल्युलरमध्ये बघायला मिळते. जे एक पेश सजीव आहे ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला कलिकायन ही प्रक्रिया बघायला मिळते, बरोबर. आणि जे मल्टीसेल्युलर असतात त्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय? तुकडे तुकडे होणे, आणि प्रत्येक एक तुकडा एक नवीन सजीव म्हणून तयार होत असतो, बरोबर. यस. रिजनरेशन. रिजनरेशन जसं तुम्ही स्टारफिश वगैरे मध्ये वाचलं असेल, स्टारफिशचा एक पण तुकडा निघाला किंवा स्पॉन्जेसमध्ये वाचलं असेल, एक पण तुकडा त्यांचा कापला गेला तर ते परत ते स्वतः तयार करू शकतात. याला आपण म्हणतो रिजनरेशन. ओके. आणि क्लोनिंग. क्लोनिंग ही पण असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रक्रिया आहे, बिकॉज याच्यामध्ये आपण काय करतो? एक, आलं लक्षात? दोन शिप्स आपण घेतो, जसं तुम्हाला क्लोनिंग मेंढीचं माहीत असेल ती प्रक्रिया. येस, कारण यांना बाहेर काढून आपण रिप्रोडक्शन करतोय, म्हणून ही काय? क्लोनिंग ही काय आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. आणि कलिकायन हे काय आहे? युनिसेल्युलर, एक पेश सजीवमध्ये तुम्हाला बघायला मिळते. ओके. कलिकायन जसं हायड्रामध्ये तुम्हाला बघा, हायड्रामध्ये बडिंग ॲक्च्युली ना यांच्यामध्ये पण बघायला मिळतं तुम्हाला, बहुपेशामध्ये पण आणि युनिसेल्युलरमध्ये पण बघायला मिळेल. ओके. आणि एक फिजन असतं बघा, बायनरी फिजन. अमिबा यांच्यामध्ये बघायला मिळतं. येस, ठीक आहे. चलो. सो कलिकायन उत्तर असेल. आता बरोबर नसलेले विधान ओळखा. बरोबर नसलेले म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे तुम्हाला, बरोबर. पश्चिम मस्तिष्काच्या प्रमुख भागास प्रमस्तिष्क म्हणतात, जो आपल्या मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे. चलो, हे आहे का असं? नाही, हे चुकीचं ठरतं ना. अग्रमस्तिष्क यायला पाहिजे इथे. यस, तर हे स्पष्ट नाही, हे काय यायला पाहिजे? अग्र मस्तिष्क. आणि अग्रमस्तिष्कचा आता हे जे प्रमस्तिष्क ना, यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? काय म्हटलं जातं? सेरेब्रम. काय म्हणतो याला आपण? सेरेब्रम. सेरेब्रम जो आहे ना, हे तुमच्या विचार करण्याची क्षमता करतो. पण इथे स्टेटमेंट का रॉंग होतो? बिकॉज हे पश्च नाही असायला पाहिजे होतं, हे काय असायला पाहिजे होतं? अग्रमस्तिष्क, फोर ब्रेन. काय असायला पाहिजे होतं? फोर ब्रेन. क्लिअर? त्याच्यामुळे हे स्टेटमेंट फक्त ह्या शब्दामुळे काय होऊन जातं? चुकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अनुमस्तिष्काचे म्हणजे सेरिबेलम प्रमुख कार्य शरीराचा तोल सांभाळणे हे आहे. यस, हे बरोबर आहे. तोल सांभाळणे, जे आता आपण बसलोय, मी उभी आहे, व्यवस्थित बोल, कोऑर्डिनेशन करणे. यस. हायपोथॅलॅमस हा अग्रमस्तिष्काचा भाग भूक, तापमान व पाण्याचा समतोल राखते. हे पण बरोबर आहे. यस. आणि प्रमस्तिष्कामध्ये ब्रोकास एरिया नावाचा भाग असतो, जो आपल्या बोलण्याचे नियंत्रण ठेवते. ब्रोकास एरिया, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. चलो. सो टू बरोबर नसलेला 1. ठीक आहे. डायरेक्ट स्टेटमेंट्स आहे हे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूजन्य नाही?
विषाणूजन्य नाही, नॉट व्हायरल. हे बघा, कांजण्या व्हॅरिसुला झोस्टर व्हायरस आहे. येस. स्वाईन फ्लू H1N1 व्हायरस आहे. घट्टसर्प डिप्तेरिया गळाचा आजार असतो हा कॉर्नी बॅक्टेरियम डिप्तेरिया हा बॅक्टेरिया आहे. हे काय आहे? जीवाणू आहे. म्हणून हे काय आहे? जीवाणूजन्य. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार? ऑप्शन 3. रेबीज रॅप्डो व्हायरस. ओके. डिप्तेरिया आणि डिप्तेरिया याच्यासाठी तुम्हाला माहित असेल ना, डिप्तेरिया पर्ट्युसिस टिटॅनस लस पण आहे ना, लस पण दिली जाते. येस. नेक्स्ट आता योग्य जोड्या लावा. ओके. बहुवार्षिक वनस्पती कमॉन कोणत्या येणार आहे? बहुवार्षिक, वर्षानुवर्ष या वनस्पती दिसतात. मला सांगा, आंब्याचं झाड वरचं झाड किती वर्षापासून आहेत ना ते, म्हणजे हे झालं बहुवार्षिक. यस. पिपळ, जास्वंद, गुलमोहर. यस. द्विवार्षिक वनस्पती आता कमॉन कोणत्या येणार? द्विवार्षिक मुळा, गाजर आणि बीट. 2 इयर्सचा कालावधी असतो यांचा, पण फुलं एकचदा येतात, हे पण लक्षात ठेवा. राईट. वार्षिक वनस्पती ठीक आहे. आणि डे न्यूट्रल वनस्पती टोमॅटो आणि कापूस. जे न्यूट्रल म्हणजेच यांना प्रकाश जो आपण म्हणतो ना फोटो पिरियडिझम, प्रकाशाच्या तीव्रतेची किंवा प्रकाशाच्या कालावधीचा यांच्यावर काही फरक पडत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो डे न्यूट्रल. ओके. कारण जसं स्पष्टीकरण मध्ये दिलंय तसं तुम्हाला काही वनस्पती अशा आहेत ना की ज्यांना प्रकाशाचा कालावधी एवढ्या कालावधीसाठीच प्रकाश असेल तर त्यांची वाढ चांगली होते. आलं लक्षात? तर हे आहे राईट, तर डे न्यूट्रल. नेक्स्ट 63चं उत्तर काय येत आहे तुमचं? ऑप्शन 1. ठीक आहे. नेक्स्ट आता योग्य पर्याय निवडा. जे थॉम्सन या ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञांनी अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस अशी ओळख आहे. हाय, लास्ट टाइम पण होता असा है ना. बरोबर आहे, जे थॉम्सन. येस. जे थॉम्सननी कोणाचा शोध लावला होता? व्हेरी गुड है ना. अणु निर्माण करता येत नाही, त्याच्या लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही, तसेच रासायनिक प्रक्रियेत नष्ट करता येत नाही, असा सिद्धांत रुदरफोर्ड यांनी मांडला का? नाही. कोणी मांडला आहे? डाल्टन. अविभाज्य घटक आहे असं. राईट. ऍक्च्युली बघा, थॉम्सन, रुदरफोर्ड, चॅडविक हे तर असे यांनी पुढे जाऊन जसं आपण म्हणतो ना सांगितलं की, कारण की बघा अणूमध्ये काहीच राहिलं नसतं, तर हे छोटे जे आपण आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स वाचतो, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, हे काय आहेत? अणूचेच कण आहेत ना. बरोबर. तर इथून काय होतं पुढे, जसं आपण म्हणतो यांनी जसं एक एक कण शोधून काढली, त्याच्यावरनं काय लक्षात येतं की अणू हे काय आहे? विभाज्य. कारण याचे अजून छोटे कण होत आहेत ना, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, अजून मिलियन्स ऑफ कण आहेत ज्याला आपण म्हणतो सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्सला आपण काय म्हणतो? फंडामेंटल पार्टिकल. ठीक आहे. येस. कारण हे तिघच रिॲक्शन मध्ये सगळं भाग घेत असतात ना, म्हणून. ठीक आहे. अणूमधील प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला अणुवस्तुमान म्हणतात का? नाही. हे बघा, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या संख्येला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? याला अणुवस्तुमान म्हणतो, ॲटॉमिक मास नंबर. आणि फक्त प्रोटॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्येला आपण काय म्हणतो? ॲटॉमिक नंबर. बरोबर. आणि बघा, जेवढे प्रोटॉन्स असतील ना तेवढेच काय असतात? इलेक्ट्रॉन्स असतात. जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स. म्हणून आपला ॲटम कसा असतो? न्यूट्रल, उदासीन असतो, बिकॉज पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. बरोबर. येस. त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. आणि आपण असं लिहितो की नाही, कोणताही मूलद्रव्य असेल तर आपण असं लिहितो A to Z. बरोबर. ए म्हणजेच हे काय आहे? ॲटॉमिक मास नंबर, जे काय दर्शवतो तुम्हाला ए प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्सची संख्या. आणि झेड दिस इज अ ॲटॉमिक नंबर, अनुक्रमांक, जे फक्त एक तर प्रोटॉन्सची संख्या किंवा न्यूट्रॉन्सची संख्या. जी संख्या येणार सेमच राहणार आहे ती. बरोबर. येस. कारण प्रोटॉन्स इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. चलो, सो कळालं सगळ्यांना. तर इथे फक्त काय बरोबर आहे? केवळ अ बरोबर आहे ना. ऑप्शन 3 इज द आन्सर. नेक्स्ट. अस्थिर मूलद्रव्याच्या अणूमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांना किंवा किरणांना किरणोत्सारी असे नाव कोणी दिले? मॅरी क्युरी. हे बघा, पहिली गोष्ट तर हे असे उत्सर्जित होतात, अदृश्य इनविजिबल रेज बाहेर पडतात. ठीक आहे. हे कोणी शोधून काढलं होतं? बेकरवेल. कोणी शोधून काढलं होतं हे? बेकरवेल यांनी 1896 मध्ये युरेनियम मधनं असे काही
ते अभ्यास करत होते त्यांच्या लॅबमध्ये. त्यांना लक्षात आलं ना की काळी पुडीमध्ये बांधले ते काचांवर त्यांना परिणाम दिसतो. तर त्यांना लक्षात आलं की आपल्या रूममध्ये या लॅबमध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे की त्यातनं रेडिएशन. मग युरेनियममधनं असे काही अदृश्य किरणं बाहेर पडतात आणि म्हणून युरेनियममधनं निघत होते, म्हणून त्या किरणांना त्यांनी काय नाव दिलं होतं? युरॅनिक रेस. काय नाव दिलं होतं? युरॅनिक रेस. पण मग त्याच्यानंतर मॅरी क्युरी, पॅरी क्युरी यांना हे लक्षात आलं ना की निसर्गामध्ये असे अजून मूलद्रव्य आहेत ज्यांचा अनुक्रमांक 84 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. असे अस्थिर मूलद्रव्य काय करतात? रेडिएशन बाहेर टाकतात. फक्त युरॅनियमच नाही, रेडिएशन किरणं बाहेर टाकतात आणि म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? रेडिएशन, रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणतो मॅरी क्युरी. आणि लक्षात ठेवा याच्यासाठी मॅरी क्युरी, पॅरी क्युरी, बॅकरवेल यांना नोबेल पुरस्कार पण देण्यात आलेला आहे. ओके, चलो. सो मॅरी क्युरी. येस. नेक्स्ट, आता खालील कोणते उदाहरण हे वस्तूच्या विराम अवस्थेतील जडत्वाविषयी इनर्शिया ट्रेसचे उदाहरण नाही आहे? कोणते आहे बघा? बघा, फांदी हलवल्यावर झाडावरून फळ खाली पडणे, हे बरोबर आहे ना? हे बघा, पहिले तर जडत्व म्हणजेच काय? इनर्शिया म्हणजेच काय असते? विरोध करणे. विरोध करणे. एक तर मुव्हिंग फॅन असेल सपोज, किंवा गाडी असेल, किंवा एखादा स्थिर वस्तू असेल, यांची स्वतःची जी मूळ स्थिती आहे ना ती बदलण्यासाठी जे विरोध करतात ना त्याला आपण काय म्हणतो? इनर्शिया. काय म्हणतो त्याला आपण? इनर्शिया म्हणतो. बरोबर? यस. तर आता आणि इनर्शिया हे सगळ्यात प्रथम कोणी सांगितले होते? गॅलिलिओ. कोणी सांगितले होते? गॅलिलिओ यांनी. राईट. आता बघा, फांदी हलवल्यानंतर झाडावरून फळ खाली पडणे, इनर्शिया ट्रेस. बस अचानक सुरू होतो तेव्हा प्रवाशांच्या मागच्या दिशेला झटका बसणं. बरोबर? का? कारण आपण बसलेलो, आपण वी आर नॉट रेडी, आपण रेजिस्ट करतो आहे आपली मूळ स्थिती हे करायला, कारण गाडी तर मूव्ह होते ना. बरोबर? त्याच्यामुळे तो इनर्शिया आपण रेजिस्ट करतो आणि त्याच्यामुळे आपण मागून पुढे जातो, कारण गाडी अशी जाणार आहे. येस, त्याच्यामुळे. चाकूला धार करताना धार लावणाऱ्या चाकाच्या स्पर्श रेषेवरून ठिगण्या उडताना दिसणं, म्हणजे शाईन, स्पार्क्स पडतात की नाही? तुम्ही बघितलं असेल बघा, घासलं जातं तेव्हा स्पार्क बाहेर पडतात. येस. ते ही इट इज नॉट अ इनर्शिया ऑफ रेस्ट. हे कोणाचं उदाहरण आहे? कोणाचं उदाहरण आहे? दिशा. हा, इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आलं लक्षात? यस. ठीक आहे. तर हे चुकीचं ठरतं. सतरंजी झटकल्यावर धुळीचे कण हवेत राहतात. बघा, इनर्शिया ट्रेस असतं, इनर्शिया ऑफ डायरेक्शन असतं, आणि अजून कोणतं इनर्शिया असतं? 3 इनर्शिया आपण बघतो. बरोबर? यस. ठीक आहे. सो तेवढे ऑप्शन 3 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, आता 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असलेली ध्वनी वेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यामार्फत काढले जातात. इन्फ्रासोनिक, याला आपण इन्फ्रासोनिक म्हणतो, बिकॉज 20 हर्ट्झपेक्षा कमी आहे ना. ठीक आहे. यस, तर हे बरोबर आहे. कुत्रा हा प्राणी 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारताचा ध्वनी ऐकू शकतो. यस. 25,000 हर्ट्झपेक्षाचं पण तो ऐकू शकतो. आले लक्षात? यस. डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर हे प्राणी 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक वारंवारता असलेले ध्वनी निर्माण करू शकतात. येस, म्हणूनच वटवाघूळ रात्री फिरू शकतो ना, कारण ध्वनी हे रिफ्लेक्ट होतं. तर तो जो ध्वनी असतो, समजा तो फिरत असताना मध्ये काय अडथळा असेल तर त्याला ती रिफ्लेक्टेड साऊंड वेव्स त्याला ऐकायला येते, तो त्याची दिशा लगेच बदलतो. बरोबर? येस. इवन लहान बालकं जे असतात ना, लहान बालकं 5 वर्षाच्या आतील मुलं जे असतात ना, ते पण 25,000 हर्ट्झपेक्षाचं ध्वनी ऐकू शकतात. म्हणून बघा, लहान बालकं झोपल्यानंतर आपण हळू पण गेलो तरी ते लगेच, बिकॉज तेवढं सेन्सिटिव्ह. क्लिअर सगळ्यांना? यस. सो इथे काय उत्तर येणार? सगळेच बरोबर आहे ना? तर योग्य विचारलंय ना, अ, ब आणि क. ठीक आहे. कुफर सेल शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये सापडतात? कुफर पेशी कुठे आढळतात? यकृत, लिव्हर. ठीक आहे. लिव्हर मध्ये हे बघायला मिळतील कुफर सेल्स. ठीक आहे. हिपॅटिक सेल्स, लिव्हर सेल्स हे सगळे तेच. आता कॉपर, टिन, झिंक यापासून कोणते संमिश्र तयार होते? कमॉन. गन मेटल. काय तयार होते? गन मेटल. बरोबर? यस. आता बघा, ब्रास माहिती आहे तुम्हाला? यस. ब्रास म्हणजेच काय? घरी पितळ बघितलं असेल ना, पितळचे सामान,
ते म्हणजेच ब्रास. तर ते कशाने बनलेलं असतं? कॉपर प्लस झिंक, जस्ट तांबे आणि जस्ट. ब्रॉन्झ मेडल वगैरे ऐकलं असतील ना, ब्रॉन्झ. कॉपर प्लस टीन, कथ्थी. जर्मन सिल्वर, कॉपर, झिंक आणि निकेल. जर्मन सिल्वर. ओके. नेक्स्ट आता मॉलिस्क संघातील प्राण्यांमध्ये मानवातील हिमोग्लोबिन प्रमाणे हिमोसायनिन, जसं आपल्याकडे हिमोग्लोबिन असतो तसं यांच्याकडे कोणतं असतो? हिमोसायनिन. आणि आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे म्हणून आपला रक्त कोणत्या रंगाचा आहे? लाल रंगाचा. आणि हे का कोणता घटक असतो? HB लोह असतं. येस, त्याच्यामुळे आपलं काय आहे? लाल रंगाचं रक्त आहे. तसं मॉलिस्क संघातील सजीवांचं रक्त कोणत्या रंगाचं असतं? निळ्या रंगाचं. तर त्यांच्यामध्ये हिमोसायनिन हा घटक असतो आणि हिमोसायनिन मध्ये काय असतं आहे? तांबे. काय असतं आहे? कॉपर. आणि त्याच्यामुळे यांचा रक्ताचा रंग कसा दिसतो? निळा. ओके. चलो संपले, लवकर संपले आज आपले क्वेश्चन्स आय थिंक, है ना. चलो थँक्यू.